माझ्या द्वितीय वाटचालीसाठी मी खूप खूप कृतज्ञ आहे, कारण तिथे मी माझं स्वप्न जगत आहे आणि मी आनंदी आहे. मला मिळालेल्या प्रत्येक संधीसाठी मी आभारी आहे, कारण त्यामुळे माझी भावी वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. माझ्यात असलेल्या बुद्धिमत्तेबद्दल, कल्पकतेबद्दल आणि आत्मविश्वासासाठी मी खूप खूप आभारी आहे, कारण यामुळे मी माझ्या कामात छान करू शकत आहे, अपग्रेड होत आहे. माझ्या मेहनतीचं फळ मला योग्य वेळी मिळतंय, त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. माझं यश, माझं वेगळंपण, माझा आत्मिक प्रवास या साऱ्याला मी प्रेमाने स्वीकारते आणि त्यासाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या आजूबाजूच्या लोकांमुळे, मार्गदर्शकांमुळे आणि प्रत्येक अनुभवामुळे मी अधिक स्पष्ट होत आहे, त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतोय, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. हे शब्द, ही वाक्य तुमच्या शरीरात, मनात आत रुजू देत. तुमचं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने चाललंय. विश्व तुमचं ऐकतंय, म्हणून मी विश्वाची, युनिव्हर्सची खूप खूप आभारी आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. तुमच्या या कृतज्ञतेमुळे यश अजून जवळ येते आणि तुम्ही ते अनुभवताय. चला, हळूहळू श्वासांकडे लक्ष द्या. एक स्मित हास्य करा आणि म्हणा, आजचा दिवस माझा आहे. आज सर्व काही छान, सुंदर, परिपूर्ण झालेलं आहे. आता हळूहळू डोळे उघडू शकता आणि या छान भावनेसोबत आजचा दिवस सुरू करायचा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच ऑल. कसं वाटलं? छान वाटलं ना? एकच मिनिट. कामाबद्दल आपण अशी कृतज्ञता कधी व्यक्त केली का? नाही. आणि मग तुम्ही म्हणताय की पैसा पाहिजे, कुठून येणार? तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये तुम्ही प्रेम दाखवत नाहीये, कृतज्ञता व्यक्त करत नाहीये, तर त्या मार्गाने जे काही येतंय किंवा त्याच्यामुळे जे काही येतंय ते कुठून येणार? आणि आपण जेव्हा कालचं मी जे आहे आपला चॅप्टर त्याच्यात थोडस मी आता हे सांगणार आहे, काम आहे म्हणून. कारण जेव्हा आपण एखादं काम करतो किंवा काहीही करतो, तर आपण आपलं फक्त काय असतं, नाही मला ह्याच्यातनं पैसा मिळाला पाहिजे, मला हे झालं पाहिजे, मला चांगला पैसा मिळाला, हे इकडं आपलं लक्ष असतं. पण तो पैसा मिळण्यासाठी आपल्याला काम किती चांगलं केलं पाहिजे किंवा कामामध्ये अजून आपण किती चांगलं करू शकतो, तिकडं लक्ष देणं महत्वाचं आहे ना आधी. जर तुम्ही असं करत असाल तर मग तुम्हाला पैसा हा येणारच. पैसा हा बाय प्रॉडक्ट आहे, तो डायरेक्टली नाही येणार. म्हणजे हे नाही येणार, त्याला माध्यम लागणार ना काहीतरी. तुमचं काम लागेल, तुम्ही जे काही करताय ते लागेल, का तुम्ही नुसतं बसलाय असं आणि पैशाला म्हणताय ये ये, येणार आहे? नाही येणार ना. तुम्हाला ते फिलिंग तुमच्या कामाबद्दल दाखवावं लागेल. तुम्ही ज्या
गोष्टीतून पैसा तुमच्याकडे यावा असं वाटत आहे त्या कामाबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करावी लागणार आहे. तुम्ही मंडे सुरू झाल्यानंतर म्हणणार, बापरे उगाचच मंडे सुरू झाला, संडे होता तर छान आराम होता, आता काम करावं लागेल, मग आता जावं लागेल, मग आता ऑफिस मध्ये जावं लागेल, मग बॉस असा म्हणणार, मग असं होणार, मग तसं होणार. काय आहे मग? तर ही निगेटिव्हिटी तुमच्या कामाला जातीये आणि ही तुमच्या कामाला गेल्यामुळं त्याच्याकडून किंवा ते चांगलं होऊन जे काही आपल्याकडे येणार आहे ते येत नाहीये, कारण ते चांगलं होतच नाहीये ना आपल्याकडनं. मग त्यामुळं आपलं पैसा आपल्याकडे येत नाहीये. त्यामुळे इथं आपण जेव्हा काम करतो कोणतंही, तर ते काम आपलं कुठं निगेटिव्ह जातंय किंवा कुठं काय होतंय त्याकडेही आपलं लक्ष जाणं इम्पॉर्टंट आहे. तर आजचा आहे आपला कामाच्या ठिकाणी घडणारी जादू. लेखिकेने सांगितलंय की तुमच्या काम जिथं तुम्ही करता हे वर्किंगच्या हिशोबाने लेखिकेने घेतलेलं आहे, पण आपण हाऊस वाईफ सगळं जे काही आपलं काम आहे त्याच्यासाठी मी घेणार आहे सगळं. तुम्ही जिथं काम करताय त्या कामाच्या ठिकाणी घडणारी जादू असं म्हटलेलं आहे त्यांनी. मग कुठे तुम्ही घरून करा, बाहेरून करा, घरातलं करा, काही असू दे, मग ते त्याच्यामध्ये तुम्हाला जादू दिसणार जर तुम्ही त्या पद्धतीने केलं तर. आता इथं कोणतंही एखादं काम, एखादी कला असेल, एखादी विद्याशाखा असेल, एखादं कौशल्य तुम्ही हातात घेतलंय तर त्या क्षेत्रामध्ये अगदी टोकापर्यंत जा. टोकापर्यंत जा म्हणजे त्या क्षेत्रामध्ये अजून बेस्ट तुम्ही काय करू शकता तो विचार करा. काम करता येईल तेवढं करा. त्यामध्ये आतापर्यंत जेवढं काम झालं त्या सीमेच्या पलीकडे जा. सीमेच्या सीमांनाही पार करा आणि या प्रयत्नात तुम्ही स्वतःला जादूच्या प्रांतात कधी घेऊन जाल हे तुमचं तुम्हाला देखील कळणार नाही. ह्याच्यात सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. त्यांनी सगळ्या सीमांना पार केलं. आता त्याच्यानंतर आले विराट कोहली. म्हणजे तुमचं काम जे आहे त्या कामामध्ये तुम्ही किती बेस्ट देऊ शकताय त्याकडे तुम्ही लक्ष द्या. बाकीचं जो आहे मग पैसा, मान सन्मान, रिलेशनशिप हे सगळं काही चांगलं होणार. तर तुमचं जे काम आहे त्या कामाकडे तुम्ही लक्ष द्या, लक्षपूर्वक करा, म्हणजे आपोआप तुम्ही त्या कामाला प्रेम करणार, त्या कामाला कृतज्ञता व्यक्त करणार. तर इथं आपल्याला या कामाकडे याप्रमाणे लक्ष द्यायचंय. अतिशय गरीब जन्माला आलेली व्यक्ती शून्यातून सुरू करते आणि थोडस शिक्षण असलं तरी पण ती एक राष्ट्राध्यक्ष बनते किंवा कुणीतरी सुप्रसिद्ध व्यक्ती बनते. स्वतःचं असं साम्राज्य निर्माण करते किंवा जगातली एखादी धनवान व्यक्ती बनते. हे कसं घडू शकतं? आणि दुसरी एखादी व्यक्ती काहीच बनत नाही आणि मग दोघांनी कारकिर्दीची सुरुवात एकाच वेळी केलेली असते, पण एक यशाकडे जातं आणि दुसरं अजिबातच नाही, तिथंच राहतं. हे का होतं? मग कितीही प्रयत्न केले तरी ते पुढे जात नाहीत. अगदी थोडस यश त्यांच्या पदरात येतं. मग असं का घडतं? तर हे यशापर्यंत पोहोचणारा दुवा आहे ते म्हणजे कृतज्ञता. तो माणूस तिथपर्यंत का पोहोचतो? तर त्याच्या खाली जितके लोक आहेत त्यासाठी तो त्यांना प्रेम करतो, आदर दाखवतो, कृतज्ञता व्यक्त करतो. तो जो करतोय त्याबद्दल तो कृतज्ञता व्यक्त करतो. तो जो करतोय तो समाजासाठी मी अजून किती चांगलं देऊ शकेन किंवा समाजाला किती चांगला उपयोग होईल माझ्या गोष्टीचा, त्यासाठी तो कृतज्ञ राहतोय, म्हणून तो वर जातोय. त्यातलं बेस्ट उदाहरण म्हणजे रतन टाटा सुद्धा घेऊ शकतो आपण, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, यांना लक्षात घ्यायचं इथं. ते आपण म्हणतो ना राहणी सिंपल पाहिजे. सिंपल म्हणजे काय? म्हणजे तुमच्या जवळ जे आहे किंवा तुम्ही जिथून आलेला आहात
त्या परिस्थितीची तुम्हाला जाणीव आहे, म्हणजे तुम्ही त्याबद्दल प्रेम आहात, तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता आहे, म्हणून तुम्ही त्या लेवलला आहात. तर हे आपल्यात कुठंतरी नाही असं जाणवत असेल तर ते आपल्याला करायचं आहे. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार यशाला तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आधी तुम्हाला कृतज्ञता बाळगायला हवी. कृतज्ञतेशिवाय कायमस्वरूपी यश मिळणं अशक्य आहे. म्हणजे आता तुम्हाला वाटतंय की मला तो तसा जॉब मिळाला पाहिजे, माझा ड्रीम जॉब ऍक्च्युली तोच आहे, पण हे मी उगाचच करायचं म्हणून करते, मला करायची इच्छाच नाहीये. हे करून नाही चालणार. तुम्ही आत्ता जे करताय त्याबद्दल जर तुम्हाला कृतज्ञता असेल तरच तुम्हाला पुढं जे पाहिजे तुमच्या कामामध्ये, मग ते लोक जोडले जातील, तुम्हाला त्यातून पैसा मिळेल, हे सगळं होणार आहे. पण आत्ताच तुम्ही त्या कामाबद्दल जर निगेटिव्हिटी देत असाल तर ते होणार नाही. तर इथं तुम्हाला यश पाहिजे असेल तर तुम्ही जे करताय त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. तर कशी करायची ते लेखिकेने सांगितलं. तुमच्या कामात, नोकरीत, व्यवसायात यश मिळण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टीमध्ये वाढ होण्यासाठी निरनिराळ्या संधी तुम्हाला येतील. पैसे मिळण्यासाठी तुम्हाला दिसेल सगळं काही. तर ह्या प्रत्येक गोष्ट जी आपल्यासाठी येतीये त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहायला पाहिजे. नाहीतर आतून आधीच निगेटिव्हिटी, नाही मला काही जमणारच नाही, हे माहित नाही आता कसं होईल, काय होईल, हे जर तुम्ही केलं तर मन आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल, म्हणजे आता हे जे मी सांगते त्यावरून, की आयुष्यात कोणत्याही गोष्टीत वाढ हवी असेल तर तुमच्याकडे जे आधी आहे, जेवढं काही आहे, थोडस जरी असेल तरी सुद्धा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. ज्याला कृतज्ञता स्वतःच्या कामाबद्दल आहे त्याला ते आणखी दिलं जाईल, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे ते मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. आणि ज्याला स्वतःच्या कामाबद्दल कृतज्ञता नाही त्याच्याकडून किंवा तिच्याकडून ते कामही हिरावून घेतलं जाईल. ठीक आहे, आता तुम्ही कामाच्या ठिकाणी नाहीच व्यवस्थित काम केलं तर बॉस उद्या जाच म्हणणार ना, त्याला त्याच्यापेक्षा अजून चांगलं कोणीतरी मिळेलच ना. म्हणजे त्या कामाबद्दल तुम्ही आनंदी नाहीये किंवा बॉसला तुम्ही खुश करू शकत नाहीये, स्वतः आनंदी राहू शकत नाहीये, स्वतः कृतज्ञता व्यक्त करू शकत नाहीये, तर ते काम तुमच्याकडून निघून जाणार. म्हणून तुमच्या कामाबद्दल तुम्हाला रोज स्वतःसाठी हेच म्हणायचंय की हे काम फक्त माझ्यासाठी बनलेलं आहे, म्हणून युनिव्हर्सने, परमात्म्याने, देवानी माझी निवड केलेली आहे आणि ती मीच बेस्ट करू शकते, त्याबद्दल थँक्यू. हे तुम्हाला रोज आलं पाहिजे आतून, कारण मी रोज म्हणते हे. माझ्या आयुष्यामध्ये मॅजिक आलं, माझ्या आयुष्यामध्ये मिरर आलं, त्याबद्दल थँक्यू युनिव्हर्स, त्याबद्दल तू निवड केली माझी, त्याबद्दल. हे मी रोज म्हणते, कधी एक दिवस सुद्धा मी हे विसरत नाही. फक्त या गोष्टीसाठी मी बनलेली आहे. ह्या जगामध्ये खूप लोक आहेत जे मिरर घेतात, मॅजिक घेतात, तरी सुद्धा मी स्वतःला हे सांगत राहते, मी जे मॅजिक घेते आणि मी जे मिरर घेते ते बेस्ट आहे. दुसरं कसे घेतात ते नाही मला माहित, मी जे घेते ते बेस्ट घेते. मग खूप जण मॅजिक घेतात, खूप जण मिरर, आता बऱ्याच जणांनी सुरू केलंय, पण मॅजिक खूप जण आधीपासून घेतात. तरी सुद्धा माझ्या मॅजिकला लोक जॉईन होतात, त्याबद्दल मी रोज कृतज्ञता व्यक्त करते. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. हे तुम्हाला रोज आतून आलं पाहिजे. तुमच्या कामाबद्दल जर तुम्हाला कृतज्ञता असेल तर साहजिकच तुम्ही त्या कामाच्या ठिकाणी आनंदाने काम कराल. थोडस जरी जास्त काम पडलं तरी तुम्ही ते आनंदाने कराल. म्हणजे जास्त तुम्ही द्याल तर त्या बदल्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात तर वाढच होणार आहे. तुम्हाला जर कामाबद्दल कृतज्ञता वाटत नसेल तर आपोआपच तुमचं काम कमी होणार.
तुम्ही थकणार, मग तुमच्या आतून येणार नाही, जाऊ दे ना, आज राहू दे ना, उद्या बघू, असं होणार. आणि मग त्याच्यातून जे तुम्हाला मिळतंय ते तुमच्यापर्यंत येणार नाही. म्हणजे तुम्ही जेवढं योगदान देताय तुमच्या कामाबद्दल तेवढंच तुम्हाला मिळणार. म्हणजे तुम्ही जर जास्त निगेटिव्हिटी देत गेलात तर ते हळूहळू हळू तुमच्यापासून निघून जाणार. ज्याच्याकडे कृतज्ञता नसते त्याच्याकडून जे काही आहे तेही काढून घेतलं जातं. ज्या प्रमाणात तुम्ही कृतज्ञता व्यक्त करतात अगदी तेवढ्याच प्रमाणात ती परत मिळते. त्यामुळे तुम्हाला ठरवायचंय तुम्ही कृतज्ञता किती व्यक्त करायची. तुम्ही जर एखादा उद्योजक असाल किंवा व्यावसायिक मालक असाल आणि तुम्ही ज्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त करत असाल त्या प्रमाणात ते तुमचं काम एवढंच राहील किंवा एवढं होईल. तुम्ही जेवढे जास्त तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या ग्राहकांबद्दल तुमच्या कर्मचाऱ्यांबद्दल तुम्ही कृतज्ञतेने वागाल तर तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होणार आहे. म्हणजे व्यवसाय मालकाने कृतज्ञ राहायचं जर थांबवलं तर मात्र मग तो चिंतेचा विषय होऊ शकतो. तुमच्या कामामध्ये वाढच होणार नाही. जर तुम्ही आई वडील असाल तर तुमच्या मुलाची काळजी घेणं, घर चालवणं हे तुमचं काम आहे. म्हणजे घरातलं पण घेतलं लेखिकेने इथं, वर्किंगचं पण आहे आणि घरातलं पण. तर तुमच्या जीवनातल्या या कालखंडात कोणत्या बाबीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची याचा विचार करा. कारण हे जे क्षण आहेत हे पुन्हा पुन्हा येणार नाहीत. तुम्ही मुलांनी हेच नाही केलं, तेच नाही केलं, त्याच्यात जास्त चिडचिड करून, रागराग करून तो वेळ वाया घालवण्यापेक्षा तिथे तुम्ही चांगलं काय करू शकताय स्वतःसाठी, मुलांसाठी तो विचार करणं महत्वाचं आहे आपल्याला. कारण जीवनात अशी संधी एकदाच येते, पुन्हा पुन्हा नाही येत. मुलं मोठी झाली की तुम्ही नाही त्यांना सांगू शकणार किंवा तुम्ही नाही खेळू शकणार त्यांच्यासोबत. तर तुम्हाला त्या क्षणामध्ये राहता आलं पाहिजे. तुम्ही यावेळी कृतज्ञ राहू शकाल तर तुम्हाला आणखी आधार, आणखी मदत, आणखी सुंदर क्षण आणि आणखी आनंद अनुभवायला मिळेल. जर तुम्ही निगेटिव्ह होत असाल, चिडचिड करत असाल, चिंता करत असाल तर तो वेळ तर निघूनच जाणार आहे, पुन्हा तो वेळ तर येणारच नाहीये. त्यामुळे आत्ताच्या क्षणाला त्या वेळेला तुम्ही तुमच्याजवळ जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं इम्पॉर्टंट आहे. कारण आपण मुलांना सुद्धा काय आता खऱ्या बाकीचं खूप असतं मग की आता दोन्ही मुली झाल्या, ठीक आहे, दोन्ही मुलं झाली, मग एक म्हणा नाही ना मुलगा झाला असता बरं झालं असतं, एक मुलगी झाली असती बरं झालं असतं. म्हणजे जे आहे त्याकडे तुमचं लक्षच नाही. जे नाहीये ते झालं असतं त्याचा विचार करून तुम्ही हे करा. आता एक जणांचा मला कॉल आला, त्यांना 2 मुली आहेत आणि नंतर मुलगा झाला, म्हणजे लेट झाला मुलगा. तर त्यांनी पहिलं काय विचारलं, मॅडम मला मुलगा आता म्हणजे आता मुली त्यांच्या मोठ्या 7वी 8वीला आहेत आणि तो आता पहिलीला गेला. तर ते त्यांच्या आत काय बसले आता की आता तो लेट झाला, तो जरा लवकर व्हायला पाहिजे होता, आता माझ्याने तेवढं होत नाही, मला थकायला होतं, मला असं होतं, मला तसं होतं. म्हणलं तुम्ही जर असंच म्हणून जर आत्ताचा क्षण पण घालवणार असाल तर काय उपयोग? हे काय तुमच्या हातात होतं का? जे आपल्या हातात नव्हतं त्या गोष्टीसाठी स्वतःला गिल्ट देणं बंद करायचंय आजपासून. कमीत कमी याबद्दल मी त्यांना म्हटलं कमीत कमी याबद्दल थँक्यू म्हणा. तुमची इच्छा होती ना तुम्हाला मुलगा पाहिजे तर तो झाला त्याबद्दल थँक्यू. हे थिंकिंग आपलं इथून यायला सुरू झालं पाहिजे. जे आहे त्याबद्दल अजून किती आपण चांगलं करू शकतो, किती चांगलं बोलू शकतो त्याकडे लक्ष गेलं पाहिजे. मग त्या म्हणल्या हो मॅडम बरोबर आहे म्हणे, मग मी तेच सारखं सारखं निगेटिव्ह बोलत बसते, आता नाही बोलणार.
मग तुम्ही नाही बोललात तर ते मूल म्हटलं त्याच्यापर्यंत पॉझिटिव्हिटी जाईल आणि ते शांत राहील, चांगलं काहीतरी करेल. जर तुम्ही ती निगेटिव्हिटी त्याला द्याल तर त्याच्याकडनं पण निगेटिव्हिटीच येणार. ते चिडचिड करल, तुम्ही जे बोलाल ते ऐकणार नाही, हे पण होतं. तुम्ही जे बोलताय ते तिथपर्यंत पोचतं आणि तिकडनं रिटर्न तेच येतं. आणि मग जेव्हा तुम्ही म्हणता की मुलं असं वाटतंय तसं वागतंय, तर ते स्वतःकडे आधी बघायचं आपल्याकडून काय चाललंय त्यांच्यापर्यंत. आपल्याकडून जे चाललं आहे हे लक्षात आलं की मग परत लगेच तुम्ही बदला. तर आपल्याकडून काय जातंय इथं आधी आपलं लक्ष पाहिजे. कारण आपल्याकडनं जे जात असेल तेच तिकडनं येत असतं. हे लॉजिक ठेवा. हे लॉजिक सरळ सरळ आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन, विश्वाचा नियम. आणि हे जे मी लक्षात ठेवाल तर आपोआप तुम्ही इथलं बदलणार सगळं. जसं असेल तसं, पण तुमच्या कामावर तुम्ही प्रेम करा. कामावर जाण्यात उत्साह, उत्कंठा, आनंद वाटू द्या. त्यासाठी कोणतीही तडजोड करू नका. तुम्हाला जर सध्याच्या कामात आस्था वाटत नसेल किंवा तुम्हाला हवं तसं काम तुमच्या स्वप्नातलं काम नसेल तरी सुद्धा तुमच्या स्वप्नातलं काम जर तुम्हाला मिळायचं असेल तर आत्ता जे तुम्ही काम करताय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज तुम्ही अशी कल्पना करा की एक अदृश्य व्यवस्थापक, मग एक अदृश्य मॅनेजर तुमच्याकडे आहे. आता हे इथं का घेतलेलं लेखिकाने हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. अदृश्य मॅनेजर म्हणजे कोण, की आपण हे हा आहे ना युनिवर्स, ब्रह्मांड, देव, तो आपल्यासाठी एक अदृश्य मॅनेजर आहे. त्याला तुम्ही जे सांगत जाल, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे हे आहे, याबद्दल थँक्यू, याबद्दल थँक्यू, तर आपोआप ते लिस्ट करणार त्याची. आणि ती ती लिस्ट बघणार तो आणि त्याच्यात ती टिकवणार तुमच्याकडे आणि त्याच्यामध्ये वाढ करणार. तर इथं लेखिकेने सांगितले तुमच्या कामाच्या ठिकाणी जे जे काही आहे, मग ते काय काय आहे सगळ्याच गोष्टींचं इथं काउंटिंग करायचं आहे, अगदी पेन पासून सुद्धा. जिथं जिथं तुम्ही जाल, ज्या ज्या वेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल तेव्हा तेव्हा व्यवस्थापक ती नोंद करेल. दिवसभरात तुम्ही किती गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करताय त्यावरून ते कृतज्ञता तो वाढेल. तुमच्या कामामध्ये, तुमच्या यशामध्ये, तुमच्या संधीमध्ये, तुमच्या आनंदामध्ये जादू घडून येईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कशा कशा गोष्टीबद्दल कृतज्ञता वाटून घ्यायची ते इथे सांगितलेलं की आज तुमच्याकडे काम आहे त्याबद्दल आधी कृतज्ञता व्यक्त करा. कितीतरी लोक असे आहेत की त्यांच्याकडे काम नाहीये, मग तेच ते निगेटिव्ह विचार करत बस. आज तुमच्याकडे काम आहे त्याबद्दल थँक्यू. मग माझ्याकडे फोन आहे, त्या कामासाठी जे काही लागतं, मोबाईल आहे, प्रिंटर आहे, इंटरनेट आहे, लॅपटॉप आहे, त्या सगळ्या साधनांबद्दल थँक्यू म्हणा. कारण ते आहे म्हणून मी माझं काम सहजतेने आणि आरामात करू शकत आहे. तुमच्या कामावरती जे तुमचे लोक आहेत, ज्यांना तुम्हाला त्यांची मदत होते, ते तुम्हाला सहकार्य करतात, त्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. मग ते तुमचं जर मोठं ऑफिस असेल तर तुम्ही जे काही तुमच्या हाताखाली ठेवलेले आहेत लोक, जे ते वेलकम करतात, बाकी त्यांना पाणी देतात, हे करतात, त्या लोकांना सुद्धा ते चहा आणून देतात, त्या लोकांना सुद्धा थँक्यू म्हणा किंवा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ठीक आहे, ते छोटं काम करत असतील, काही करत असतील, पण त्या छोट्या कामाबद्दल सुद्धा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला जेवढा पगार मिळतोय त्या पगाराबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा, जो काही मिळतोय आता त्याबद्दल. आणि मग तुम्ही बघा की ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल तेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला जादू घडून येताना दिसणार आहे. कारण ह्याच्या आधी आपण इतक्या डीप मध्ये कधी कृतज्ञता व्यक्त करत नाही. तुमच्या अदृश्य मॅनेजरला जर तुम्ही कशी नोंद करायची ते त्याला सांगायचंय की मी पेन साठी खूप खूप कृतज्ञ आहे,
एक एक वाक्यातच लिहायचंय हे. कोणत्याही गोष्टी तुम्ही लिहू शकता. तुमच्या व्यवस्थापकाला जर आढळून आलं की तुम्ही अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत असाल, तर ते तुमच्या कामामध्ये लगेच जादू घडवून आणणार आहे. म्हणजे तुमच्या कामामध्ये लगेच सुधारणा झालेली तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या समोर संधी येणार आहेत. तुमच्या समोर चांगलं काम येणार आहे. तुमच्या समोर चांगले लोक येणार आहेत. हे केव्हा होईल? जेव्हा तुम्ही त्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल. कामाच्या ठिकाणी करायची ही आजची जी कृती आहे, जादूची कृती, तिला तुम्ही आता इथं ऍज अ म्हणजे दिवसाचा सुरुवात सोमवारपासून होतो म्हणून त्यांनी आठवड्याच्या सुरुवाती दिवस पासून म्हणले, पण आपल्याला तर रोजच करायचंय. सोमवारपासूनच सुरुवात करायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला हे रोजच करायचंय आणि हे जितकं तुम्ही जास्त कराल तितकं जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर जास्तीत जास्त सकाळी उठल्याबरोबर दिवसभरात तुम्ही जे काही काम करणार आहात ते इथं विचार करायचा आधी आणि थँक्यू म्हणायचं त्याबद्दल. म्हणजे काय होणार आहे? तुम्ही तसे लोक, परिस्थिती आणि घटना अट्रॅक्ट करणार आहेत आणि ते तुमचं काम सहज होणार आहे. आपल्याला इथं सगळ्यात आधी उठल्याबरोबर जसं की आपल्या डोक्यामध्ये चालूच असतं की आज हे काम करायचं, हे काम आहे, आज हे आहे, ते आहे. ते फक्त आहे ते विचार करण्याऐवजी ते चांगलं झालेलं आहे किंवा त्या कामासाठी ज्या ज्या लोकांना भेटायचंय तुम्हाला किंवा ज्याच्यासाठी काय करायचंय त्या लोकांबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करायची. तुम्ही जे काही करणार आहात त्याच्यासाठी मोबाईल लागेल, लॅपटॉप लागेल, जे काही लागेल त्यासाठी आधीच कृतज्ञता व्यक्त करायची. तर इथं तुम्हाला जे काही तुमच्या कामाशी संबंधित जितक्या काही गोष्टी येतात त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची. तर हे महत्वाचं आहे. जेव्हा आपण एखाद्या कामाबद्दल म्हणजे हे कृतज्ञता व्यक्त करायची हे झालं, आपल्याला आधी माहित आहे की कुणी आपल्याला मदत केली किंवा आपलं काम चांगलं झालं, हे झालं, तरच आपल्याला थँक्यू म्हणायचं किंवा कृतज्ञता व्यक्त करायची. पण इथं आपल्याला माहित आहे की तसं करून फक्त आपल्याला नाही चालणार. तर इथं आपल्याजवळ आत्ताच्या क्षणाला जे काही आहे आणि हे माझं काम चांगलं झालेलंच आहे याबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करायची. ते तो अजून लेसन येतोय पुढं, तो 15-16 आहे तो. आत्ता आपल्याला आपण जे काम करतोय त्या गोष्टींमध्ये ज्या ज्या वस्तूंचा उपयोग होतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी आज कृतज्ञता व्यक्त करायची. मग अगदी डीप मध्ये जा तुम्ही, जिथून तुम्ही त्या कामाला सुरुवात केली तेव्हापासून कोणत्या कोणत्या लोकांनी तुम्हाला मदत केली तिथं मागं जा. मग थोडस तिथं पासून थँक्यू सुरू करा. आणि आत्ता तुमचा लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, वही असेल, पेन असेल, जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची. तर इथं हा लेसन संपलेला आहे. इथं आपल्याला लिहिताना मी यासाठी कृतज्ञ आहे ह्याप्रमाणे लिहायचं. मी तुम्हाला लगेच हा सेशन झाला की अभ्यास पाठवते, ते तुम्हाला त्या पद्धतीने लिहायचं आहे. जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता. कमीत कमी 10 तर झाल्या पाहिजे. 10 पेक्षा जास्त तुम्ही किती लिहू शकता, पण कमीत कमी तुम्हाला 10 तरी लिहिता आल्या पाहिजे. 10 यासाठी लिहायचे आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट 10 वेळा करतो तर त्या गोष्टीचं जे फिलिंग आहे ते आपल्या आतून यायला लागतं. तुम्ही 10 जेव्हा मोजणार तेव्हा म्हणतो ना, 10 जेव्हा आपण मोजतो, राग आला की 10 मोजा म्हणतो ना, म्हणजे काय होतं तिथपर्यंत आपण शांत होतो. म्हणजे ते आपल्या आतमध्ये येतं, म्हणजे आतून येतं. म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही 10 पर्यंत मोजायला जाल तर तुम्हाला ती आतून यायला लागेल. त्या गोष्टीबद्दलची कृतज्ञता किंवा प्रेम जे आहे ते आतून वाटायला, म्हणजे त्या गोष्टीबद्दल तुम्ही डीप मध्ये जाता जेव्हा तुम्ही 10 वेळेस त्या गोष्टीचा विचार करता. तर आपण कोणतीही गोष्ट म्हणतो ना, एखादं हे झालं 10 वेळा विचार कर, ते कशासाठी आहे? मग 10 वेळा विचार कर म्हणजे असंच नाही म्हणलेलं, तर त्याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे.
की एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा आपण म्हणतो ना 10 वेळा विचार कर. तर का म्हणतो? तर ती गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा ती खरंच करायला पाहिजे का? किंवा आपल्या आतून आलीये का? का नुसतंच वरून वरून करायचं म्हणून करायची आहे, दुसऱ्याने केलं म्हणून मग मला करायचंय, ती करते म्हणून मला करायचंय. असं जर असेल तर ते न होणं, ते तुमच्या स्वतःच्या आतून आलं पाहिजे. तिथपर्यंत तुमचं ते फिलिंग पोहोचलं पाहिजे. म्हणून ते 10 वेळेस काउंटिंग करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून इथं वरदान ही आपल्याला 10 वेळेस लिहायची आहे. कमीत कमी कोणतीही गोष्ट जी कृतज्ञता आपण व्यक्त करतोय ती 10 वेळेस लिहायची आहे. त्याच्यापेक्षा जास्त लिहिलं तर चांगलंच आहे. पण कमीत कमी 10 वेळेस तरी तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. तर 10 वेळेचं जे आहे हे गणित हे सायंटिफिक आहे. हे काय असंच करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला. तर तेव्हा ते आतून येतात त्या गोष्टीबद्दल. आता एखादी इच्छा सुद्धा मी जेव्हा मी जेव्हा आता त्या मॅमचं मी जेव्हा उदाहरण सांगितलं तुम्हाला, त्यांनी घराबद्दल जेव्हा लिहिलं, त्यांना सांगितलं होतं मी घराबद्दल तुम्ही खाली 10 गोष्टी लिहिल्या पाहिजेत. तर त्या घराबद्दल तुमचं फिलिंग जाणार. आणि तिथं जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल 10 त्या घराबद्दल, एकच गोष्ट घेऊन परत त्याच्याबद्दल 10. तर इथं पण तसंच करायचं आपल्याला. एकच काम आहे आपलं, पण त्या गोष्टी साठी तिथपर्यंत जाण्यासाठी जे काही आपण वापरतो, जे काही आपल्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे तुमच्या कामामध्ये तुम्हाला जादू दिसून येणार. तर हे या पद्धतीने आहे. आणि जेव्हा आपण आता मी एक असे सहज आहे हे, म्हणजे मी डीपली इतकं जात नाही, पण तुम्हाला आज सांगते मी. जेव्हा आपण नॉर्मली ऍज अ ठीक आहे, मी आता माझं नाव जे लावलं स्पिरिच्युअली लाईफ कोच, ते ठीक आहे, मला रश्मी मॅमने दिलंय ते नाव म्हणून मी लावते. पण मी जेव्हा त्यांनी मला हे म्हटलं की तुम्ही ऍज अ स्पिरिच्युअल लाईफ कोच सारखं काम करते, तर मला म्हटलं अच्छा ठीक आहे, हे स्पिरिच्युअल लाईफ कोच काय, हे मला तेव्हा माहित पण नव्हतं. स्पिरिच्युअल लाईफ कोच म्हणायचं कुणाला? तर मी यांना म्हटलं की मॅमनी असं असं म्हटलेलं आहे, ऍक्च्युली हे माझ्यासाठी योग्य आहे का? तर मग आम्ही हे म्हणले ठीक आहे, बघू म्हणे आपण गुगलमध्ये बघू ऍक्च्युली स्पिरिच्युअल लाईफ कोच काय करतं किंवा काय अर्थ आहे त्याचा. तर आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये हेच होतं की जे गाईड्स करतात की तुमच्या इनर सर्कलला बदलण्याचं, त्याला म्हणतात स्पिरिच्युअल लाईफ कोच. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? आपण जी स्पिरिच्युअलिटी म्हणतो की देवाचं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, अध्यात्ममध्ये जायला पाहिजे, हे पाहिजे. ऍक्च्युली स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय? तर तुम्हाला हे ह्याच्यासाठी सांगते की हे कामाबद्दल तुम्हाला स्पिरिच्युअलिटी आली पाहिजे, त्यासाठी सांगते मी. आता स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय की का आपण ते सगळं करतो? आपलं मन शांत होण्यासाठी, आपल्याला आनंद वाटण्यासाठी. ओके, जे काही आपण करतो. तर स्पिरिच्युअलिटी याचा अर्थ काय की आपल्याला त्या गोष्टीपासून आनंद मिळतो, मन शांत होतं, छान वाटतं, त्यालाच आपण काय म्हणतो मग स्पिरिच्युअलिटी. म्हणजे खरा सायंटिफिक जर अर्थ आपण स्पिरिच्युअलिटीचा जर काढला तर तो आहे समाधान, आनंद, शांती. तर हे स्पिरिच्युअलिटीचं जे काम आहे, जर तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये तुम्ही स्पिरिच्युअल असाल किंवा तुम्ही ते स्पिरिच्युअलिटीने करताय का, म्हणजे त्या कामाबद्दल तुम्हाला आतून आनंद आहे का, शांती आहे का, तुम्ही जे करताय त्याबद्दल तुम्हाला समाधान आहे का. आणि हे जेव्हा आतून येतं, स्पिरिच्युअलिटीने येतं, तेव्हा त्याचे जे बाय प्रोडक्ट आहेत सगळे, जे आपण म्हणतो पैसा यायला पाहिजे, मान सन्मान मिळायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते आपोआप येणार आहे. तर आपल्या कामामध्ये आपल्याला स्पिरिच्युअलिटी टाकता आली पाहिजे. आणि जेव्हा मग मी हे सगळं बघितलं तेव्हा मग हे पण म्हटले की बरोबर आहे, मॅमनी जे नाव दिलेलं आहे ते परफेक्ट आहे, इथून पुढं तू तेच नाव लावायचं.
आणि तेव्हापासून मी ते नाव लावायला सुरुवात केली. म्हणजे तरी कधी गेल्या जून पासून गेल्या जून पासून मी हे नाव लावायला. त्याच्या आधी 1 वर्ष मी म्हणजे लोक मला विचारत होते की तुम्ही काय घेताय, तुम्ही काय करताय, हे सांगताही मला येत नव्हतं. कारण मी काय घेते हे सांगणार कसं, मी काय आहे हे सांगणार कसं, सांगताच येत नव्हतं मला मी काय घेते. मग मी त्याला फक्त सांगायची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट घेते म्हणून असं सांगायची. पण इथं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो ते मग वरवरची असते ना, फक्त जी आपल्या लाईफ मध्ये आपण ज्याला म्हणतो पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप झाली पाहिजे ती वरची आहे. मग तुम्ही कसं हे केलं पाहिजे, कपडे कसे असले पाहिजे, हे कसं, हातवारे कसं, चेहऱ्यावर काय, ते सगळं वरच आहे. आतलं काय, आतल्यावर कुठं काम करतो आपण, आतल्यावर काम करायला पाहिजे हेच लक्षात येत नाही आपल्या. आणि जेव्हा स्पिरिच्युअलिटीचा खरा अर्थ मला कळला, तिथून पुढं माझं खरं काम सुरू झालं म्हणलं तरी चालेल. त्याच्या आधी तर मी नुसतं ठीक आहे, घ्यायचंय, चांगलं वाटतंय, किंवा मी ते केलं म्हणून माझ्यामध्ये बदल झाला, किंवा मला फरक वाटला म्हणून मला ते दुसऱ्यांना द्यायचंय, इथपर्यंत होतं माझं ते. पण जेव्हा मला ऍक्च्युली खरा अर्थ कळला त्याचा, तेव्हा मी ठरवलं की हे काम माझ्यासाठी मला फक्त युनिव्हर्सने निवडलेलं आहे आणि ह्या कामासाठी फक्त मी बनलेले आहे. त्याबद्दल थँक्यू. तेव्हापासून मी हेच म्हणायला सुरू केलं. तर ऍक्च्युली स्पिरिच्युअलचा अर्थ, जर तुम्ही तुमच्या कामामध्ये स्पिरिच्युअलिटी आणाल तर आपोआप तुम्हाला काहीही बघायची गरजच नाहीये. मान सन्मान पैसा सहज येणार आहे तुमच्याकडे. आणि हेच मॅजिक आपण इथं बघतोय. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल तर त्याचे जे बाय प्रोडक्ट आहेत सगळे ते आपोआप तुमच्याकडे येणार. त्याचा विचार करायची गरजच नाही तुम्हाला. तुम्हाला तुमचं काम जे आहे त्याच्याकडेच फक्त बघितलं तरी बास आहे. बाकीचं सगळं ठीक होणार आहे तुमचं. म्हणजे या पद्धतीनं आज आपल्याला आपल्या कामाच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. ओके, आलं लक्षात? ठीक आहे, आजचा लेसन संपलेला आहे. तर रोजच्या लेसन मध्ये आपल्याला वरदान तर लिहायचीच आहेत, आज कामाबद्दल लिहायचे आहेत, आणि जादूच्या दगडाचा अभ्यास रोज करायचाच आहे. हे अभ्यास तरी कंपल्सरीच आहेत आपले. ओके, ठीक आहे, चल, कुणाला काही विचारायचं आहे?